Good morning everyone. Today's our topic is elements of group 16, 17 and 18. In 11th standard we studied the periodic table, then S block, P block elements. In S block element we seen first group and second group element, and in P block element we seen 13, 14 and 15 group element. Now we seen the 16, 17 and 18 group elements. So we seen in 11th class that P block elements are the differentiating electrons enters the p orbital of the outermost cells. जे डिफरेंशिएटिंग इलेक्ट्रॉन्स आहेत, जे लास्ट फिलिंग ऑर्बिटल्स आहेत ते कशात फिल होतात? पी इलेक्ट्रॉन्स आहेत, लास्ट फिलिंग इलेक्ट्रॉन्स आहेत ते कशात फिल होतात? पी ऑर्बिटल ते फिल होतात. अँड द मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ द पी इलेक्ट्रॉन्स, पी ब्लॉक सेल्स और पी सबशेल इज 6. In that group 13 to 18 all the elements are in the P block element, and out of that we are seen 13, 14, 15 in 11th class. Now we are seen the 16, 17 and 18. So first we see the 16 group elements. So what is the 16 group elements? In that 16 group elements, the elements which are oxygen, sulfur, selenium, tellurium and polonium are occurs in the 16 group element. This is also known as the oxygen family, and it is known as the chalcogen. That means group 16 elements is also called as the chalcogen. Also it is known as the ore forming element. Why it is known as the ore forming elements? Because large number of the metal ores are oxides and sulfides. That means oxygen and sulfur which forms the ores, metal ores in that element. Therefore this family is also known as the ore forming element. In that oxygen is most abundant in quantity on the earth. In that oxygen forms 20.95% by volume of air and about 46.6% by mass of earth crust. म्हणजेच एअरमध्ये 20.95% आहे, तर मासच्या फॉर्ममध्ये 46.6% मध्ये ऑक्सिजन प्रेझेंट असतो. त्यानंतरचा जो नंबर येतो तो असतो सल्फर. सल्फर असते 0.034% बाय मास ऑन द अर्थ क्रस्ट. पण सल्फर जे आहे तो सल्फर फक्त सल्फरमध्ये आपल्याला मिळत नसून तो ऑकर्स होतो कंबाईन फॉर्म ऑफ द सल्फाईड अँड सल्फेट्स. सो सल्फेटचे जर एक्झाम्पल्स घ्यायचे झाले तर एक्झाम्पल्स आहे जिप्सम, त्याचा फॉर्म्युला असतो CaSO4 2 H2O. इप्सम साल्टचा फॉर्म्युला आहे MgSO4 7 H2O. अँड बॅराईट आहे ज्याचा फॉर्म्युला आहे BaSO4. हे झाले सल्फेट्स. जर सल्फाईड्समध्ये जर एक्झाम्पल्स आपण बघितलं त्यात आहे गॅलेना, फॉर्म्युला आहे PbS. झिंक ब्लेंड, फॉर्म्युला आहे ZnS. कॉपर पायराईट, फॉर्म्युला आहे CuFeS2. जसं ऑक्साईड्स आणि सल्फर लार्ज क्वांटिटीमध्ये प्रेझेंट असते आणि त्याच्यापासून मेटल ओअर्स मिळते, तसंच सिलेनियम अँड टेलुरिनियम आहे जे आपल्याला मेटल, त्याच्यापासून पण आपल्याला काय मिळते? मेटल, सिलेनाईड अँड टेलुराइड्स इन सल्फाईड ओअर. सल्फाईड ओअरमध्येच मिळते, पण कशाच्या फॉर्ममध्ये? सिलेनाईड अँड टेलुराइड्समध्ये. नंतरचा जो राहिला आहे तुमचा पोलोनियम ग्रुप आहे. पोलोनियम एलिमेंटचा हा रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स आहे आणि तो डिके प्रॉडक्ट फॉर्म करतो थोरियम अँड युरॅनियम. त्यानंतरचा ग्रुप आहे आपला 17 ग्रुप एलिमेंट्स. 17 ग्रुप एलिमेंट्समध्ये कुठले कुठले एलिमेंट्स येतात? ते येतात फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन अँड ॲस्टॅटाईन. त्याचा ॲटॉमिक नंबर जर पाहायचा झाला, फ्लोरीन 9, क्लोरीन 17, ब्रोमीन 35, आयोडीन 53. देन या ग्रुपला आपण म्हणतो 17 ग्रुप एलिमेंट्स. सोबतच याच ग्रुपला आपण म्हणतो हॅलोजन फॅमिली. हॅलोजन म्हणजेच हॅलोजनचं जर आपण मिनिंग पाहिलं तर ग्रीकमध्ये हॅलो मीन्स साल्ट आणि जीन मीन्स बॉर्न, म्हणजेच साल्ट बॉर्न, दॅट इज साल्ट प्रोड्युसिंग एलिमेंट. हॅलोजन ग्रुप जो आहे
हाय, इट्स अ व्हेरी रिॲक्टिव्ह ग्रुप. का बरं? कारण याची जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असते ती खूप जास्त असते. दॅट मीन्स हॅलोजन्स आर अ व्हेरी रिॲक्टिव्ह ड्यू टू देअर हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीज अँड देअर फोर इट इज ऑल्सो फाउंड इन अ फ्री स्टेट. त्याच्यामुळं देअर फोर इट इज नॉट फाउंड इन अ फ्री स्टेट. म्हणजेच जे हॅलोजन ग्रुप्स आहे आपल्याला फ्री स्टेटमध्ये मिळतो का? नाही मिळत. दे ऑकर्स ओनली इन द फॉर्म ऑफ द कंपाऊंड. तो नेहमी कसे असतात? कंपाऊंड फॉर्ममध्ये असते. फ्री स्टेटमध्ये आपल्याला कधीही मिळत नाही. नंतर फ्लोरिन्स. Fluorine occurs mainly as a insoluble fluorides, which is fluorspar CaF2, cryolite Na2Al(F6), fluoropatite 3Ca3PO4 by 2 CaF2. या फॉर्ममध्ये फ्लोराईड्समध्ये आणि तो नेहमी कसा असतो? इनसोल्युबल असते. आणि त्याच्यासोबतच इट इज द स्मॉल क्वांटिटी प्रेझेंट इन सॉईल, फ्रेश वॉटर, प्लांट अँड बोन्स अँड टीथ ऑफ ॲनिमल्स. जे सॉईल्स असतात मातीमध्ये स्मॉल क्वांटिटीमध्ये फ्लोरीन प्रेझेंट असते. फ्रेश वॉटरमध्ये बोन्स अँड टीथ ऑफ ॲनिमल्सच्या टीथमध्ये सुद्धा काय असते? फ्लोरीन प्रेझेंट असते. जे सी वॉटर असते म्हणजे जे समुद्राचं पाणी असते त्यात असते क्लोराईड, ब्रोमाइड अँड आयोडाईड ऑफ सोडियम NaKMg अँड Ca. म्हणजेच सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम अँड कॅल्शियम. त्यात जे सी वॉटरमध्ये असते मेनली कंटेन्स असते NaCl म्हणजेच मीठ. अँड द डिपॉझिट ऑफ ड्राईड अप सी बेड्स कंटेन सोडियम क्लोराईड अँड कार्नाईट. जे डिपॉझिट झालेले असतात सी बेड्स असतात त्यात आपल्याला सोडियम क्लोराईड मिळते अँड कार्नालाईटमध्ये मिळते. कशामध्ये? सी वॉटरमध्ये. त्याला सोबतच आपल्याला मिळते कार्नालाईटचा जो फॉर्म्युला आहे KCl MgCl2 6H2. म्हणजेच सी वॉटरमध्ये NaCl सोबतच आपल्याला काय मिळून राहिलं? कार्नालाईट मिळून राहिलं. देन मरीन लाईफ आल्सो कंटेन द आयोडीन इन देअर सिस्टीम. मरीन लाईफ म्हणजेच जे वॉटर ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये पण काय असतात? आयोडीन असते. त्यांच्या सिस्टीममध्ये आयोडीन असते. फॉर एक्झाम्पल सीवीड कंटेन अप टू 0.5% आयोडीन अँड चिल साल्टपीटर कंटेन अप टू 0.2% ऑफ सोडियम आयोडेट. त्यानंतर झाला ॲस्टॅटिन. ॲस्टॅटिन हा जो आहे तो लास्ट मेंबर ऑफ द हॅलोजन फॅमिली आहे. तो रेडिओ ॲक्टिव्ह ग्रुप आहे अँड त्याचा हाफ लाईफ पिरियड जो आहे तो आहे 8.1 hours. हा झाला तुमचा 17 ग्रुप एलिमेंट. 17 ग्रुप एलिमेंट्सला आपण काय म्हणतो? हॅलोजन ग्रुप. देन नेक्स्ट इज द लास्ट एलिमेंट्स आहे तुमचा 18 ग्रुप एलिमेंट्स. 18 ग्रुप एलिमेंट्समध्ये कुठले कुठले एलिमेंट्स येतात? एलिमेंट्स आर हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन अँड रेडॉन. या सर्व एलिमेंट्सला म्हटले जाते 18 ग्रुप एलिमेंट्स. सोबतच या एलिमेंट्सला म्हटलं जाते, या ग्रुपला म्हटलं जाते नोबल गॅसेस एलिमेंट्स. नंतर जर आपण ॲटॉमिक नंबर जर म्हटला तर ॲटॉमिक नंबर आहे हेलियमचा 2, निऑन 10, आर्गॉन 18, क्रिप्टॉन 36, झेनॉन 54, रेडॉन 86. आणि जे सर्वचे सर्व नोबल गॅसेस आहे एक्सेप्ट रेडॉन सोडून ऑल द नोबल गॅसेस आर ऑकर्स इन द ॲटमॉस्फिअर अँड इट इज इन द ॲबंडन्स इन क्वांटिटी इन ड्राय एअर. ड्राय एअरमध्ये कसे असतात? खूप जास्त याची क्वांटिटी असते. दॅट इज 1% बाय व्हॉल्यूम. 1% काय असते त्याचं? ड्राय एअरमध्ये 1% जे असतात ते फक्त नोबल गॅसेस असतात. त्यातही नोबल गॅसेसमध्ये जे आर्गॉन आहे त्याचा जास्त लार्ज कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट असते. लार्ज क्वांटिटीमध्ये आर्गॉन प्रेझेंट असते. म्हणजेच सर्व तर गॅसेस आहेतच पण त्यातही फक्त आर्गॉनची जी क्वांटिटी आहे ती कशी असते? जास्त असते. द मेन कमर्शियल सोर्स ऑफ हेलियम इज नॅचरल गॅस. हेलियमचा मेन कमर्शियल सोर्स कुठला आहे? नॅचरल गॅसमध्ये आपल्याला जे आहेत त्यात हेलियम मिळते. अँड हेलियम अँड निऑन जे आहेत इट फाउंड इन अ मिनरल्स ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह ओरिजिन्स. हेलियम आणि निऑन कशात मिळतात? जे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स मिनरल्स जे मिळतात आपल्या रेडिओ ॲक्टिव्ह ओरिजिनसाठी. जसे एक्झाम्पल झालं पीच ब्लेंड, मोनॅझाईट, क्लेव्हिट. याच्यामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये काय असतात? हेलियम आणि निऑन असतात. झेनॉन अँड रेडॉन. हे झेनॉन अँड रेडॉन आहेत हे रिअरेस्ट एलिमेंट्स आहेत. म्हणजे खूप कमी क्वांटिटीमध्ये आपल्याला मिळतात ज्याचा आपल्याला जास्त यूज पण नाही होत. यूज इन द सेन्स
कमी क्वांटिटीमध्ये असल्यामुळे जो मिनरल्समध्ये किंवा नॅचरल गॅसेसमध्ये त्याचा आपल्याला जास्त क्वांटिटीमध्ये आपल्याला मिळत नाही. आणि लास्ट राहिला आहे रेडॉन. रेडॉन आहेत इट्स अ रेडिओॲक्टिव्ह एलिमेंट्स अँड इट इज अ डिके प्रॉडक्ट ऑफ Ra226. Then next is we seen the electronic configurations of 16 group elements, 17 group element and 18 group elements. So in 16 group elements, what is the electronic configuration is there? We see the condensed electronic configurations. आपण 11वीत पण बघितलं होतं. आता आपण परत तेच बघणार आहोत की कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स. कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशावर डिपेंड्स असते? इट इज डिपेंड्स ऑन द त्याच्या अगोदरचा जो नोबल गॅस आहे तो त्याची ऑर्बिट कंप्लीट झालेली असते आणि त्याच्या समोरचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते त्याच्या ज्याच्यात फिल होतात ते आपण समोरचे इलेक्ट्रॉन्स फक्त लिहितो. सो ऑक्सिजन 8 म्हणजेच हेलियमचा आहेत ॲटॉमिक नंबर 10. हेलियमचा ॲटॉमिक नंबर आहे 2 म्हणजे त्याचा आहे तो 1s2 म्हणजेच हेलियम 2s2 2p4. देन सल्फर 16 निऑन 3s2 3p4. सिलेनियम 34 आर्गॉन 3d10 4s2 4p4. टेलिरिनियम 52 त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे क्रिप्टॉन 4d10 5s2 5p4. लास्ट आहे पोलोनियम 84. यात आपण लिहितो झेनॉन 4f15 4f14 5d10 6s2 6p4. नंतर जर आपल्याला पाहू 17 ग्रुप एलिमेंट्स. 17 ग्रुप एलिमेंट्समधले एलिमेंट्सच्या फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 9. मध्ये त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स आहेत हेलियम 2s2 2p5. त्यानंतर 17 क्लोरीन निऑन 3s2 3p5. ब्रोमीन 35 त्याचा ॲटॉमिक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येते Ar 3d10 4s2 4p5. आयोडीन 53 क्रिप्टॉन 4d10 5s2 5p5 and ॲस्टॅनिन 85 झेनॉन 4f14 5d10 6s2 5p5. देन लास्ट पाहता आपण ग्रुप 18. ग्रुप 18चे एलिमेंट्स आहेत हेलियम जो आहे त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 2 1s2. देन निऑन 10 हेलियम 2s2 2p6. आर्गॉन 18 निऑन 3s2 3p6. क्रिप्टॉन 36 आर्गॉन 3d10 4s2 4p6. झेनॉन 54 क्रिप्टॉन 4d10 5s2 5p4 and रेनॉन 86 झेनॉन 4f14 5d10 6s2 6p5. जेव्हा आपण हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहून राहिलो यात आपल्याला दिसून राहिलं आहे की जो 16 ग्रुप एलिमेंट्स आहेत 16 ग्रुप एलिमेंट्समध्ये 18 ग्रुपपेक्षा 2 इलेक्ट्रॉन्स काय कमी आहेत आणि 17 ग्रुप एलिमेंट्समध्ये 1 इलेक्ट्रॉन्स 18 ग्रुपपेक्षा कमी आहेत. म्हणजे जर आपल्याला याचा जनरल फॉर्म्युला जर जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर पाहता म्हणायचं असेल तर 16 ग्रुपचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येते म्हणजेच 16 ग्रुपचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येते आपलं NH2NP4. ओके. कारण जे आपण इलेक्ट्रॉन फिल करून राहिलो ते इलेक्ट्रॉन फिल करण्याचे आणि ॲटॉमिक नंबर्स त्याच्यावरून आपल्याला कळते की जेव्हा 18 ग्रुप्सपेक्षा त्याच्यात काय होतं आहे 2 इलेक्ट्रॉन्स फिल कमी होत आहे. त्याच्यामुळे त्याचा जो जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे NH2NP4. 17 ग्रुपचा जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येते NH2NP5. यात काय असते एक इलेक्ट्रॉन्स कमी असते 18 ग्रुप एलिमेंट्सपेक्षा. आणि जो लास्ट आहेत 18 ग्रुप एलिमेंट्स त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स आहे जनरल NH2NP6. यावरून आपण जेव्हा म्हणूनच 18 ग्रुप एलिमेंट्स आहे 18 ग्रुप एलिमेंट्सला म्हटलं जाते इट्स अ स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स ऑफ द नियरेस्ट नोबल गॅस. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू ॲटॉमिक अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16 17 अँड 18. त्याची ॲटॉमिक प्रॉपर्टीज आहेत 16 17 अँड 18 ग्रुपची. त्यात पहिला पाहू आपण ॲटॉमिक अँड आयनिक रेडाय. जो आपल्याला इथे चार्ट दिसत आहे त्यात आहेत ॲटॉमिक मास नंबर्स
एलिमेंट्स दिलेले आहे, ॲटोमिक नंबर दिला आहे त्याचा, त्यानंतर ॲटोमिक मास नंबर, ॲटोमिक रेडियस, आयनिक रेडियस, आयनायझेशन एन्थॅल्पी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी, डेन्सिटी, मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. तर जेव्हा आपण पाहणार आहोत, आता फर्स्ट पाहणार आपण ॲटोमिक, आपण बघता ॲटोमिक अँड आयनिक रेडाय. जसजसे एलिमेंट्स काय होतात फ्रॉम टॉप टू बॉटम, जर काय होतं टॉप टू बॉटम जर एलिमेंट्स जर इन्क्रीज होऊन राहिले, जसं ॲटोमिक नंबर इन्क्रीज होत आहे, ॲटोमिक रेडियस आणि आयनिक रेडियस दोन्ही पण काय होऊन राहिली, इन्क्रीज होऊन राहिली. जसं बघितलं आपण, ऑक्सिजनची ॲटोमिक रेडियस आहे 66, सल्फर आहे 104, सिलेनियम आहे 117, टेल्युरिनियम आहे 137, पोलोनियम आहे 146. जे ॲटोमिक नंबर इन्क्रीज होत आहे तसा तुमचा ॲटोमिक रेडियससुद्धा काय होऊन राहील, इन्क्रीज होऊन राहील. म्हणजे टॉप टू बॉटम ॲटोमिक रेडियस विल बी द increases. Same like that, atomic radius, ionic radius also increases. See here, what is the atomic ionic radius? Oxygen 140, sulfur 184, selenium 198, tellurium 221, polonium 230. हा झाला तुमचा 16 ग्रुप एलिमेंट्स. 17 ग्रुप एलिमेंट्समध्ये सुद्धा सेम तुम्हाला तेच फॉर्म दिसतं. जसजसा ॲटोमिक नंबर इन्क्रीज होत आहे बघा, फ्लोरीन ॲटोमिक रेडियस आहे 64, क्लोरीन आहेत 99, ब्रोमीन 114, आयोडीन आहे 133. म्हणजे इथे सुद्धा काय होऊन राहिलं, 17 ग्रुपमध्ये सुद्धा तुमचा जसा ॲटोमिक नंबर इन्क्रीज होऊन राहिला, ॲटोमिक रेडियससुद्धा इन्क्रीज होत आहे. कशापासून, फ्रॉम टॉप टू बॉटम. आणि सेम आयनिक रेडियससुद्धा सेम चेंजेस होऊन राहिले. जसे फ्लोरिन्स बघा 133, क्लोरीन 184, ब्रोमीन 196 अँड आयोडीन 220. इथे पण काय होऊन राहिलं, तुमचं आयनिक रेडियस इन्क्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम. त्यानंतर आपण बघू 18 ग्रुप एलिमेंट्समध्ये. 18 ग्रुपमध्ये पण काय सेम चेंजेस होत आहे की डिफरंट चेंजेस होत आहे, त्यात पण तसंच आहे बघा. जसं ॲटोमिक नंबर इन्क्रीज होऊन राहिला, तुमचे ॲटोमिक रेडियस काय होऊन राहिले, इन्क्रीज होत आहे. जसं हेलियमचे बघा 120, निऑन 160, आर्गॉन 190, क्रिप्टॉन 200, झेनॉन 220. म्हणजेच आपण म्हणू शकतो तीनही ग्रुपमध्ये ग्रुप ऑफ एलिमेंट्स विच आर 16, 17 अँड 18. There is the increasing of the atomic number, the atomic size and atomic radii and ionic radii will be increases. Okay, then next is the ionization enthalpy. So ionization enthalpy in ionization enthalpy, next आहे ionization enthalpy. Ionization enthalpy in group 16, 17, 18 ग्रुपमध्ये एलिमेंट्समध्ये हॅव हाय आयनायझेशन एन्थॅल्पी. एन्थॅल्पी कशी असते, खूप जास्त असते, हाय आयनायझेशन असते. आणि जसजसा काय होत आहे, आयनायझेशन एन्थॅल्पी डिक्रीज होते डाऊन फ्रॉम द ग्रुप ड्यू टू द इन्क्रीज ऑफ द ॲटोमिक नंबर. बघा, जसा ऑक्सिजन आहे 1314, सल्फर आहे 1000, सिलेनियम 941, टेल्युरिनियम 869 आणि पोलोनियम आहे 813. जसं आपण काय म्हणून राहिलो, जे आयनायझेशन एन्थॅल्पी आहे फ्रॉम टॉप टू बॉटम इट विल बी द डिक्रीजेस. आपण ॲटोमिक आणि आयनिक रेडियामध्ये काय होऊन राहिलं होतं, ते इन्क्रीज होत होते. आयनायझेशन एन्थॅल्पी मग कशी होऊन राहिली, तुमची डिक्रीज होत आहे. हा फक्त 16साठीच नाही तर 17 ग्रुपमध्ये सुद्धा बघा. 17 ग्रुपमध्ये पण जो आहे तुमचा क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन काय होऊन राहिलं, आयनायझेशन एन्थॅल्पी डिक्रीज होत आहे. 1680, 1256, 1142, 1008. आणि त्यानंतर जर बघितलं आपण लास्ट इलेक्ट्रॉन्स म्हणजे 18 ग्रुपमध्ये, तिथे पण काय होतं, डिक्रीज होतं बघा. 22,300, 72, 2080, 1520, 1351, 1170, 1037. म्हणजेच आपण काय म्हणून राहिलो, जसजसं ॲटोमिक नंबर काय होता, डिक्रीज होता प्रत्येक एलिमेंटमध्ये. ग्रुप 16, 17 अँड 18 द आयनायझेशन एन्थॅल्पी विल बी द डिक्रीजेस. पण जर आपण पिरियड्सच्या अक्रॉस पिरियडनुसार पाहिलं तर जसा ॲटोमिक नंबर वाढतो, आयनायझेशन एन्थॅल्पी पण काय होऊन राहिली, इन्क्रीज होत आहे. आणि त्याचमुळे जेव्हा आपण ग्रुप 15 आणि ग्रुप 16 बघतो, तर ग्रुप 16ची जी आयनायझेशन एन्थॅल्पी आहे ती कशी असते, लोअर असते ॲज कम्पेअर्ड टू 15. कशी असते, the elements of group 16 have the ionization enthalpy values compared to group 15 is
म्हणून राहिलो आपण जे पिरियडमध्ये असते अक्रॉस पिरियड आयनायझेशन एन्थॅल्पी विल बी द इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग ऑफ द ॲटोमिक नंबर जसजसा काय होत आहे इन्क्रीज होतो जो पिरियडमध्ये आयनायझेशन एन्थॅल्पी पण इन्क्रीज होते. ते कशामुळे होते कारण प्रत्येक ॲडिशन्स काय होऊन राहिलं सेम शेलमध्ये एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन ॲड होत आहे. एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स ॲड झाल्यामुळे त्याचं काय होऊन राहिलं ॲटोमिक नंबर इन्क्रीज होत आहे आणि सोबतच त्याची आयनायझेशन एन्थॅल्पी इन्क्रीज होत आहे. पण जर ग्रुप 16चा एलिमेंट्स आयनायझेशन एन्थॅल्पी पाहिला ती कशी असते कमी असते ॲज कम्पेअर टू ग्रुप 15. का बरं कारण जो 15 ग्रुप एलिमेंट्स आहे तो कसा आहे हा स्टेबल हाफ फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असते 15 ग्रुपची पी ऑर्बिटलमध्ये आणि त्याच्यामुळे 15 ग्रुपचं जे आयनायझेशन एन्थॅल्पी आहे लिटिल बिट मोर असते दॅन दॅट ऑफ द 16 ग्रुप एलिमेंट्स. नेक्स्ट आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज डिक्रीजेस फ्रॉम डाऊन द ग्रुप. जसजसा ॲटोमिक नंबर इन्क्रीज होत जातो तसं काय होते इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होते डिक्रीज होते. त्यात जे ऑक्सिजन्स आहे ऑक्सिजनचं इज द हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट दॅन नेक्स्ट टू द फ्लोरीन. म्हणजे सर्वात हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप एलिमेंट कुठला आहे फ्लोरीन आहे. फ्लोरीन नंतर जो येतो तो येतो ऑक्सिजन्स. त्यानंतर नेक्स्ट आहेत इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी बिकम्स लेस निगेटिव्ह डाऊन द ग्रुप. फक्त 16 आणि 17 ग्रुप एलिमेंट्समध्ये काय आहे इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी जी आहे ती खूप कमी असते. कशी असते फ्रॉम डाऊन म्हणजे जसजसं ॲटोमिक नंबर इन्क्रीज होतो इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी कशी होऊन राहिली डिक्रीज होऊन राहिली. सो इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीमध्ये ग्रुप 16 आणि 17मध्ये इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी जी आहे ती असते फ्रॉम टॉप टू डाऊन इट विल बी द लेस. जर आपण 16 ग्रुप एलिमेंट्समध्ये पाहिलं 16 ग्रुप एलिमेंट्समध्ये ऑक्सिजनची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी ऑक्सिजन हॅज लेस निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी दॅन दॅट ऑफ द सल्फर. कशामुळे कारण त्याची ॲटोमिक साईज आहे ती साईज कशी असते कमी असते त्याच्यामुळं ऑक्सिजनची जी इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी आहे ती कमी असते. इन 17मध्ये फ्लोरीन हॅज द लेस निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी दॅन दॅट ऑफ द फ्लोरीन. परत तेच रिझन आहे कशामुळे द साईज ऑफ द फ्लोरीन इज स्मॉल दॅन दॅट ऑफ द फ्लोरीन. आणि ग्रुप 18 एलिमेंट्समध्ये there is the no tendency to accept the electrons. Why there is no tendency to accept the electrons? Because त्याचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स आहे ते कसं आहे स्टेबल आहे. जे आउटर मोस्ट ऑर्बिट आहे ते कसे आहे फुलफिल आहेत आणि फुलफिल असल्यामुळे तो इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट करतो का नाही तो ॲक्सेप्ट करत नाही. आणि त्याच्याचमुळे त्याची जी इलेक्ट्रॉन्स कॅपॅसिटी आहे ती देर इज अ नो टेंडन्सी टू ॲक्सेप्ट द इलेक्ट्रॉन्स. आणि त्याचमुळे देर इज द लार्ज पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. 18 ग्रुप एलिमेंट्स काय करतो त्याची जी इलेक्ट्रॉन गेन करण्याची कॅपॅसिटी असते ती खूप जास्त असते अँड तो ॲक्सेप्ट करत नाही म्हणूनच त्याला म्हटलं जाते पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी.